कालचे आपण बघितलं प्रो कॅरिऑट्स आणि यू कॅरिऑट्स. प्रोला न्यूक्लियस डिफाईन नाही आहे आणि यूला आहे. प्रो मध्ये काय घेतलं? बॅक्टेरिया. आणि यूचे 3 टाईप आहेत. कोणते कोणते? प्रोटिस्टा, फंगी, अल्गाe. बरोबर. पीएफ आहे. आपण काय बोलतो? बी पीएफ आहे. त्यापैकी 3 आपण आता चेकआउट करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल बॅक्टेरिया. बॅक्टेरिया हे प्रो कॅरिऑट्स मध्ये येतं. आणि यू कॅरिऑट्स मध्ये कोणतं कोणतं येणार आहे तुमचं? परत सांगा. ओके. सो बॅक्टेरियाची जी अप्रॉक्सिमेटली साईज असते ती साईज किती आहे? 1 मायक्रोमीटर पासून 10 मायक्रोमीटर. तर 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻⁶ मीटर, म्हणजे 0.5 टाइम्स 0 आणि मग मीटर. त्याचे टाईप्स बघून घ्या. त्याचे जे मेन इम्पॉर्टंट पॉईंट जे तुम्हाला 8वीला स्टडी पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत सिद्धी ते बघायचे. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी. इंडिपेंडंट पॅरासिटिक ऑर्गॅनिझम, त्याचं स्वतःचं एक अस्तित्व आहे. Many bacteria come together to form bacteria colonies. इथे एक शब्द आहे. Many bacteria came together to form colony. Bacteria colony. काय फॉर्म करतात ते? कॉलोनी फॉर्म करतात. एक वसाहत तयार करतात. आणि त्यांचं जे मल्टिप्लिकेशन होतं ते मल्टिप्लिकेशन इतकं त्वरित होतं की 20 मिनिटात त्यांची कॉलोनी डबल होत जाते. कशी होत जाते? डबल. बॅक्टेरियल सेल इज अ प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. त्यांना काय असतं? सेल वॉल असतं. बट डिस्टिंक्ट म्हणजे खूप लहान न्यूक्लियस. मी स्टार्टिंगलाच बोललो आता की त्यांचं जे हे कुठले टाईप्स आहेत तुमचे? प्रोकॅरिऑट्स. तर त्याचं प्रोकॅरिऑट्सचं जे सेंटर आहे ते कसं असतं? डिस्टिंक्ट म्हणजे खूप लहान. किंवा सेल ऑर्गॅनल आर ॲब्सेंट, प्रेझेंट नसतात. दे आर रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. आणि डबल किती मिनिटात होतात ते? 20 मिनिटमध्ये. त्याचे टाइप्स काय आहेत? कोकस, कोको, बॅसिलस एक्सेट्रा. याचे फिगर्स तुम्हाला दिलेले आहेत बुकमध्ये. ते व्यवस्थित रीड म्हणजे तुम्ही काय करून घ्या, ड्रॉ करा. नेक्स्ट वन इज द प्रोटोझोआ. प्रोटोझोआची जी साईज आहे ती किती आहे? अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. 200 इंटू 10⁻⁻⁶ मीटर. बरोबर. देन हे कुठं सापडतंय? इट फाउंड इन सॉइल. सॉइल म्हणजे माती. देन सेकंड फ्रेश वॉटर म्हणजे काय लिहून दिलंय? नदी आहे, विहीर आहे. अँड सी वॉटर म्हणजे समुद्र. दीज आर पॅथोजेनिक. कुठे काय ते? पॅथोजेनिक. पॅथोजेनिक म्हणजे रोग पसरवणारे किटाणू आहेत. बरोबर. ऑल्सो लिव्ह इन बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम. म्हणून मी काय म्हटलंय की हे पॅथोजेनिक आहेत. म्हणून काय आहे? एक तर ते कुठे सापडतील? माती किंवा पाणीमध्ये. पण जर अजून सापडले तर दुसऱ्या सजीवांच्या शरीरात सुद्धा हे काय सापडू शकतात? प्रोटोझोआ दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात. पण ते चांगल्याच्याने नाही सापडणार सिद्धी. प्रोटोझोआ हे एक रोग म्हणून सापडेल. देर आर 2 काइंड्स ऑफ बॅक्टेरिया ऑल्सो, गुड बॅक्टेरिया अँड बॅड बॅक्टेरिया. आपण मागे पण बोललो होतो. लॅक्टोबॅसिलस जे येतं ते लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया जो आहे तो गुड येतो. त्याच्याने आपण कर्ड म्हणजे दही सुद्धा तयार करतो. मग आता नेक्स्ट आलं समजा प्रोटोझोआन्स हॅव लार्ज व्हेरिएशन. म्हणजे व्हेरिएशन म्हणजे खूप जास्त त्यांचे प्रकार आहेत. त्या प्रकारमध्ये आपण 3 टाइप्स मेनली लिहिले. फर्स्ट वन इज द सेल स्ट्रक्चर. त्यांच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारे आपल्याला वेगवेगळे प्रोटोझोआन्स सापडतील. तर वेगवेगळे सेल स्ट्रक्चर असतात. म्हणजे पेशी रचना जी आहे ते म्हणजे प्रोटोझोआ जे आहेत टाईप भरपूर टाईप भेटतील सेल स्ट्रक्चरमध्ये. अजून कशात भरपूर स्ट्रक्चर भेटतील, भरपूर प्रकार भेटतील. ऑर्गॅन्स ऑफ लोकोमोशन. एक सिंपल आहे. माणूस कशावर चालतो? पायांवर. पण त्यांच्यामध्ये प्रकार असतात. प्रोटोझोआ स्युडोपोडिया सांगितलं तर बघा मागे, ते केसांच्या मदतीने चालतात किंवा वेगवेगळ्या अवयवांच्या मदतीने ते मूव्ह करतात. लोकोमोशन, मोशन म्हणजे मूव्ह करणार. मूव्ह करण्याचे त्यांचे जे ऑर्गन्स आहेत ते वेगळे वेगळे असू शकतात. अजून काय येणार? तर मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय? की जे प्रथिने म्हणजे जे आपण जे पोषण तत्व घेतो आपण अन्नाद्वारे घेतो.
तसं त्यांचे जे न्यूट्रिशन ते खातात, ते खाण्याची त्यांची जी पद्धत आहे स्वतःसाठी प्रथिने तयार करण्याची किंवा जे मोड ज्याच्याने ते अन्न ग्रहण करतात ते त्यांच्यासाठी अन्न आहे, आपल्यासाठी नव्हे. तर ते पण मोड वेगळे वेगळे. इट्स प्रोड्यूस बाय सिम्पली बायनरी फिजन. आता बघा हे सिम्पल बायनरी फिजन इथं पण बॅक्टेरियाला पण आलं आणि प्रोटोझोआला सुद्धा आलं. आणि मग त्यांनी बुकमध्ये तुम्हाला वेगवेगळे टाईप दिलेले आहेत. फर्स्ट टाईप काय दिलेलं आहे बघा प्रोटोझोआमध्ये, अमिबा पॅरामेशियम. तर हे घाण पाण्यात राहतं. कुठे राहतं? घाण पाण्यात, डर्टी वॉटर. देन अँड अमिबा हिस्टोलिटिका, याच्यामुळे एक रोग होतो, एक आजार होतो, दॅट इज अमिबियासिस. कुठला? देन प्लास्मोडियम व्हायरॅक्स, त्याच्यामुळेच आपल्याला मलेरिया होतो. काय होतो? मलेरिया. ओके. देन युग्लेना. युग्लेना हे ऍक्च्युली ऑटोट्रॉफिक आहे, हे स्वयंपोषी आहे, म्हणजे स्वतःच अन्न युग्लेना स्वतः तयार करतं. इट मीन्स इट कंटेन्स क्लोरोप्लास्ट, त्याच्यामध्ये हरित लवके असतात. देन थर्ड वन इज अ फंगाय. तुम्ही जेव्हा अभ्यास करायला बसणार किंवा जर तुम्हाला वाटतंय की हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, यूट्यूबवर आजच अपलोड होऊन जाईल, मी काही एडिटिंग करणार नाही आहे त्याच्यात. द व्हिडिओ इज जस्ट फॉर यू, फक्त तुमच्यासाठी हा व्हिडिओ, बरोबर. मग तुम्ही जेव्हा बघणार तर तुम्हाला ही जी नोटबुकमध्ये लिहिलेली गोष्टी आहेत हे बघून आणि माझं जर व्हिडिओ ऐकणार तर जास्त समजेल का कमी? तर तसं प्रयत्न करा. देन फंगाय, अप्रॉक्सिमेटली फंगायची जी साईज आहे ती किती आहे भाग्यश्री? 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. किती आहे? देन फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. फंगस हे जे आहे जसं की आपली लेदर बॅग वगैरे असते, खूप वर्ष झाले, जुने झाले, पाण्यात पडून याचे बरेचसे पॉईंट आहेत. तर त्याच्यात जे डिकेइंग म्हणजे झीज होणारे जे वस्तू आहेत ते ऑटोमॅटिकली जर झीज होत असेल, डिके होत असेल तर कशामुळे होतं? ते फंगसमुळे. कशामुळे होतं? फंगसमुळे. इट फाउंड्स ऑन द डिकेइंग ऑर्गॅनिक मटेरियल. तर त्याच्यात जैविक पण, ऑर्गॅनिक म्हणजे काय? जैविक. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक हे केमिस्ट्रीचं दोन मोठे ब्रँचेस आहेत. कळते का यश? ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक, जैविक अजैविक. डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल पानं पडली खालती, पानं पडल्यानंतर किंवा ॲनिमल आहे ते कुजतायत, त्याच्यात काय? ते कशामुळे कुजतात? फंगायमुळे. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम येते. युकॅरियोटिक प्रोमध्ये काय सांगितलं की सेंटर इज नॉट डिफाईन्ड, आणि यू मध्ये त्याचं केंद्र जे आहे, केंद्रबिंदू ते आपण सांगू शकतो. देन सम फंगाय आर व्हिजिबल विथ नेक आय ऑल्सो, म्हणजे त्याचं सॅप्रोट्रॉपिक आहे, म्हणजे मृत शरीरांवर आहेत. आणि काही फंगाय जे आहेत जेव्हा ते मेलेल्या ॲनिमल्सवर दिसतात, म्हणजे उघड्या डोळ्यांनी सुद्धा आपण बघू शकतो, असे काही फंगस असतात. आणि रिप्रोडक्शनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी रिप्रोडक्शनचा जो पॉईंट दिलेला आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा की क्लासिफिकेशन दिलेलं आहे वहीमध्ये, तुम्हाला क्लिअर दिसेल की सेक्शुअली आणि असेक्शुअली. मग सेक्शुअली आणि असेक्शुअली सेल डिव्हिजन जे होतात ते सेक्शुअलीमध्ये पण होतात आणि असेक्शुअलीमध्ये पण होतात. आणि बडिंग जी असते, बडिंग ही असेक्शुअलीमध्ये होते. एक हायड्रा नावाचा प्लॅन्ट आहे, हायड्रा नावाचा प्लॅन्ट आहे, तो दाखवू तुम्हाला, फिगर आहे त्याची. तर हायड्रा नावाचा प्लॅन्ट कसं आहे? जसं की आपल्या झाडाचा बुंदा असतो, एक झाडाची फांदी आहे, बरोबर, ती वाढली आणि ती तुटली तर परत वाढू शकते का? ती ऑटोमॅटिकली वाढेल का? नाही. हा जो हायड्रा आहे याची बडिंग होते. बडिंग होते म्हणजे ते फांदी तुटते आणि नवीन जे फांदी तुटलेली आहे ते नवीन जीव म्हणून स्वतःचं जीवन जगतं. आपल्याला जर का समजा झाडाची फांदी तोडली तर आपण तसं परफेक्ट सांगू नाही शकत की ते जगेल की नाही. सांगू शकतो का? माझ्या मते जगतच. आलं लक्षात? हे 3 पॉईंट लक्षात आले. मग चौथा पॉईंट आहे अल्गे. अल्गे हे जे आहे अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर असतं आणि ते ॲक्वेटिक म्हणजे जलचर, म्हणजे पाण्यात राहणार जे मायक्रोब्स आहे हे कुठं सापडेल तुम्हाला? पाण्यात. युकॅरियोटिक आहे. युकॅरियोटिक म्हणजे त्याचं सेंटर डिफाईन्ड आहे. युनिसेल्युलर आहे म्हणजे, आणि ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. फोटोसिंथेसिस कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. मग एक्झाम्पल काय दिले? क्लोरेला किंवा क्लॅमिडोमोनास. ओके, क्लॅमिडोमोनास. व्हेरी फ्यू स्पेसिस ऑफ अल्गे आर युनिसेल्युलर. त्यांचे बरेचसे खूप कमी अशा प्राणी म्हणजे मायक्रोब्स आहेत जे युनिसेल्युलर. मग बाकीचे जर कमी आहेत तर मोस्ट ऑफ देम काय आहेत?
मल्टीसेल्युलर आणि उघड्या डोळ्यांनी आपण बघू शकतो अशी आहे. ते म्हणजे काय? अल्गी. आणि आपण व्हायरसेस बद्दल बघूया. व्हायरस प्रत्येकाला माहिती हो की नाही? मग व्हायरस कसं येतं बघा. त्यांची साईज जी आहे ती 10 मायक्रोमीटर टू नॅनो आहे. सॉरी 10 नॅनोमीटर म्हणजे 10 नॅनोमीटर इक्वल टू 10⁻⁹ मीटर. बरोबर? मीटरचे भाग केले आपण. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम का कन्सिडर केलं नाही जात? कोणी सांगू शकतं का मला? इकडे बघा, माहित नाही, वाचू नका. लिव्हिंग ऑर्गॅनिझम याच्यासाठी त्यांना कन्सिडर केलं नाही जात की कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जन्म होतोय आयदर सेक्शुअली ऑर असेक्शुअली. जन्म होतोय. त्यांचा जन्म तसा नाही होत. त्यांचा जन्म कसा होता? आजची शिकलो ते जे व्हायरस आहे ते दुसऱ्या सजीवात जातात आणि मग त्यांच्यावर ते जीवन जगतात. दोज आर द व्हायरसेस. त्यांचा जन्म ह्या दोघांच्या पलीकडे, म्हणून त्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही म्हटलं जातं, पण ते जगतात. सो जनरली viruses are not considered as living organism or they are said to be organism at the age of living and non-living. मी तुम्हाला काल परवा समजवताना समजवलं होतं. काय समजून दिलं होतं तुम्हाला? कनेक्टिंग लिंक्स असतात. क्रोकोडाईलचं उदाहरण दिलं होतं, फ्रॉगचं उदाहरण दिलं होतं, जे पाण्यातही राहू शकतं आणि हवेतही राहू शकतं. बरोबर आहे की नाही? मग तसंच व्हायरस हे पण काय लिव्हिंग म्हणजे सजीव आणि निर्जीव यांच्यामधले एक दुवा समजा की ते निर्जीव आहे, पण त्याला जर का शरीर भेटून गेलं तर ते इतके खतरनाक आहे की जो सजीव आहे त्याला पण तो संपू शकतो. ते ऑर्गॅनिझम ॲट द एज म्हणजे एकदम कॉर्नरवर येते, म्हणजे शेवटचं पॉईंट आहे त्यांचा असं आपण समजूया. मग त्यात काय पॉईंट दिलेले आहे? व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. मायन्यूट म्हणजे एकदम लहान असतात. नॅनोमीटर ना ते 10⁻⁹ मीटर. सो दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियापेक्षा पण ते काय आहे? 100 टाइम्स लहान आहेत. अँड कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. सिम्पल मायक्रोस्कोपने बघू नाही शकत. त्यांना जर आपल्याला बघायचं आहे तर कुठलं मायक्रोस्कोप लागेल तुम्हाला? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल. ते स्वतःचं एक त्यांचं अस्तित्व असतं. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA. DNAचा फुल फॉर्म ऐकून घ्या. ऐकायचं आहे? ओके. सो DNA इज नथिंग बट, हे तुमच्या नोटबुकमध्ये पण लिहून घ्यायचं, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. काय असतं? डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. या DNA मुळेच आपल्या आई वडिलांसारखे आपण दिसतो. DNA, RNA यांचा डिटेल स्ट्रक्चर आपल्याला डिटेल अभ्यास पुढे करायचा आहे. 9वीला होतं. RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड, तिथंही दिलेलं आहे तुम्हाला. कवर्ड आहे प्रोटीन कोड. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल्स. हे मी तुम्हाला आधी सांगितलं की ते दुसऱ्यांच्याच शरीरावर अवलंबून राहतात. माणसंच कशाला, मानवच कशाला, एखाद्या प्राण्याचं सुद्धा ते शरीर कॅप्चर करतात आणि त्याच्यावर जिवंत राहतात. व्हायरसेस कॉज मेनी डिसीज ऑर टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. बऱ्याचशा प्लांट्स आहेत. आपण बघा शेतात आता म्हणजे आता सवाटी पेरणीचा वेळ आहे घरात बघा, मग सोबत ते प्लांट्स घेत असताना त्याला कुठलंही प्रकारचा रोग व्हायला नको. आपण बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल असे, बीटी ब्रिंजल म्हणजे बीटीची ब्रिंजल म्हणजे काय असतं? वांगी. तर आपण बरेचसे बीटी घेतो, मग ते कसं असतं? रोगप्रतिकार शक्ती होतात. रोगप्रतिकार शक्ती बियाच का घेतल्या जातात? जेणेकरून त्या झाडांना किंवा जे पण आपण पेरतोय त्याला काय आलं नको? रोग व्हायला नको. म्हणजे हे व्हायरसेस हे प्लांट्सला पण सोडत नाही आणि मानवाला नाही, प्राण्यांनाही नाही कळतं, तर हे काय करू शकतं? आपल्याला आजारी पाडू शकतं. ती ॲड बघितली ना, ये कीटाणू आपको बीमार कर सकते हैं, बहुत बीमार. तसं तो काही प्रकार समजून घ्या. समजलं? ह्या 5 टॉपिक्समध्ये बघा, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, मी आपण काय सांगितलं होतं? BPFA. बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगाय, अजून ओके. काय राहिलं शेवटचं? आता हे व्हायरस यांच्यात का नाही आहे मायक्रोब्स मध्ये? कारण शब्द स्टार्टिंगला शिकले त्यांनी. आयदर इट्स नॉट इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम और नॉन लिव्हिंग ऑर एज कनेक्टिंग. होप सो तुम्हाला समजलं का?
Yes or no? Yes.